नमस्कार मित्रांनो, आजची रेसिपी नेहमीप्रमाणेच पावसाळी स्पेशल अशी कुरकुरीत आणि अगदी झटपट होणारी भजी। ही स्पेशल भजी अहमदाबादी स्पेशल दाल वडा अशा नावाने ओळखली जाते। तुम्ही ह्याला वडा म्हणा किंवा भजी म्हणा, खूप अप्रतिम रेसिपी आहे। नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आई यूट्यूब चॅनलमध्ये। ही कुरकुरीत आणि चविष्ट भजी बनवण्यासाठी आपण इथे हिरव्या साल असलेली मुगाची डाळ जी असते ती भिजवून घ्यायची आहे। मी रात्रभर भिजवून घेतली आहे। 1 वाटी मुगाची डाळ घेतली आहे। आता ह्यामधनं आपण पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर जेवढे पाण्याबरोबर जी टरफल आहेत ती निघतील तेवढी काढून घ्यायची आहेत। खूप जास्त टरफल नाही काढायची आहेत, अगदी अलगद जी वरती आली असेल ती टरफल काढून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपली ही डाळ आपण वापरण्यासाठी घेऊ शकतो। जरी टरफल राहिली असेल तरी सुद्धा चालतील, तशीच आपण ही वाटून घेणार आहोत। त्यासाठी इकडे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये ही पूर्ण डाळ आपण टाकून घेणार आहोत आणि अगदी कमी साहित्यामध्ये आपण ही भजी बनवणार। त्यामध्ये आपण आलं, लसूण, मिरची टाकायची आहे। 1 इंच आलं घेतलं आहे, 2-3 मिरच्या घेतल्यात आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत। त्याचप्रमाणे इथे मी ही कोथिंबीरीचे देठ जे असतात ना जाडवाले ते देखील टाकत आहे, त्याने खूप छान फ्लेवर येईल। आता आपण हे पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे। हे बघा, छान असं वाटलं जातं। थोडंसं जरी भरकट राहिलं असेल तरी सुद्धा चालेल, परंतु ते चांगलं वाटलं जातं कारण डाळ चांगली भिजवलेली असल्यामुळे ती पटकन वाटली जाते। आता आपण हे वाटलेलं जे मिश्रण आहे ते एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये आपण फक्त बेसिक मसाले टाकून घेणार आहोत। त्यामध्ये काळी मिरी पावडर टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। एवढ्याच मसाल्यांमध्ये आपण हे बनवणार आहोत। ह्यामध्ये आता आपण एक्स्ट्रा दुसरे कुठलेच मसाले वापरणार नाही आहोत। त्याचप्रमाणे आता ह्यामध्ये आपण टाकून घेऊया 1 मोठी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर। खूप कमी साहित्यामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते आणि तितकीच चविष्ट लागते। आता हे जे मिश्रण आपण बनवून घेतलं आहे हे सर्व हाताने ह्याप्रमाणे फेटून घ्यायचं आहे, म्हणजे ते छान हलकं होईल आणि आपल्या भजी जे आहेत त्या छान फ्लफी आणि फुललेल्या बनतील। हे बघा, मी इथे इनो किंवा सोड्याचा वापर नाही करत आहे। तुम्हाला जर हाताने करायला जमत नसेल तर तुम्ही ह्याप्रमाणे जे विस्कर येतं त्याच्याने देखील करू शकता। त्याने सुद्धा तुम्ही केल्यानंतर छान असं हलकं पीठ बनतं। चला तर आता आपलं हे पीठ बनवून तयार आहे। तुम्ही बघू शकता छान त्याचा रंग देखील बदलला आहे। आता हे पीठ जे आहे ते आपण आता रेस्ट वगैरे करायची गरज नाही आहे, डायरेक्ट असंच तेलावरती सोडून घेणार आहोत। हे वडे किंवा भजी तळताना तेल जे आहे ते चांगलं कडकडीत गरम झालेलं असलं पाहिजे, नाहीतर भजी जे आहेत ते तेल पिणार। त्यामुळे चांगलं तेल गरम करून घ्या, एकदम छान कडकडीत असं, आणि त्यानंतर मीडियम टू हाय फ्लेमवरती भजी सोडून घ्या। अगदी थोडासा पिठाचा गोळा आपण मिश्रण टाकून बघूया। जर ते पटकन असं वरती येत असेल तर आपलं तेल जे आहे ते तयार आहे। आता सगळ्या भज्या मी सोडून घेत आहे आणि मीडियम टू हाय फ्लेमवरच भजी तळून घ्यायची। तुम्ही बघू शकता छान अशा फुलून भजी वर आल्या आहेत आणि छान गोल्डन ब्राऊन रंगावरती ह्या तळून घेणार आहोत आपण। खूप पटकन बनतात आणि खूप चविष्ट लागतात, नक्की तुम्ही करून बघा। हे बघा, ह्या प्रकारे भजी छान अशा फुलल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आपलं पीठ जेवढं चांगलं तुम्ही फेटून घ्याल ना तितक्या छान अशा भजी ह्या फुलल्या जातात। किती सुंदर रंग आला तुम्ही बघू शकता। ह्याचप्रमाणे आपण सगळ्या भजी काढून घेऊया आणि भजी काढण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर करायचा, म्हणजे एक्सेस तेल जे असेल ते सगळं टिश्यू पेपरवरती निघून जाईल। ह्याचप्रमाणे मी सगळ्या बॅच थोड्या थोड्या करून तळून घेते। खूप जास्तसुद्धा भजी टाकायचं नाही कारण भजी टाकल्यानंतर ते छान फुलतात, त्यामुळे त्यांना तळायला मग स्पेस मिळत नाही, मग ते चांगलं शिजत नाही। म्हणून थोड्या थोड्या करून भजी तळून घ्या। हे बघा, मी भजी करताच भजी संपवत होत्या, माझ्या घरातल्यांना खूप आवडल्या। मी ह्याचप्रमाणे भरपूर साऱ्या भजी करून घेतल्या। एका वाटीमध्ये भरपूर साऱ्या भजी बनवून तयार होतात। तुम्ही नक्की करून बघा, हिरव्या चटणीबरोबर किंवा टमॅटो केचपबरोबर सर्व करा। खूप कुरकुरीत आणि चविष्ट भजी बनतात आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि खूप चविष्ट अशा ह्या भजी बनवून तयार होतात। नक्की करून बघा। अशाच सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड करत असते। तुम्ही आपले नवीन व्ह्यूअर्स असतील आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे अशाच येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।